नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो, व्यवसायात पैसे मिळतात, पण काही दिवसातच सगळे पैसे खर्च होतात. अचानक खर्च, कर्ज, आजारपण किंवा काहीतरी कारण निघतं आणि पैसे हातात राहतच नाहीत. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर कदाचित त्यामागे एक मोठं कारण असू शकतं. ते म्हणजे घरातील वास्तुदोष. वास्तुशास्त्रानुसार घरात काही गोष्टी चुकीच्या ठिकाणी असतील तर लक्ष्मी घरात येते पण टिकत नाही. पण काळजी करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रातील एक सोपा उपाय जो केल्याने घरात पैसा टिकू लागतो आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैसा टिकत नाही या मागचं वास्तुकारण. वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात ऊर्जेचा प्रभाव असतो. घरात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात, सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा. जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा पैसा टिकत नाही, घरात भांडण वाढतात, व्यवसायात नुकसान होतं, अचानक खर्च वाढतात आणि अशा परिस्थितीत लक्ष्मी घरात येऊन जास्त वेळ राहत नाही. म्हणून सर्वात आधी आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करणं गरजेचं असतं. मुख्य वास्तु उपाय. वास्तुशास्त्रानुसार पैसा टिकण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला आहे. तो उपाय म्हणजे मिठाचा उपाय. मीठ हे फक्त स्वयंपाकासाठी नाही तर वास्तुशास्त्रात त्याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे, कारण मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते. जर तुमच्या घरात पैसा टिकत नसेल तर हा उपाय नक्की करून पहा. मिठाचा उपाय कसा करायचा? हा उपाय खूप सोपा आहे. तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील, काचेची छोटी वाटी, साधं मीठ. आता हा उपाय कसा करायचा ते पाहू. एक काचेची वाटी घ्या आणि त्यामध्ये थोडं मीठ टाका. आता ही वाटी घराच्या बाथरूममध्ये किंवा कोपऱ्यात ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा बहुतेक वेळा बाथरूममध्ये जमा होते. मीठ ती ऊर्जा शोषून घेते आणि घरातील वातावरण हलकं होतं. किती दिवस ठेवायचं? हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. मिठाची वाटी 7 दिवसांनी बदलावी. जुने मीठ फेकून द्या आणि नवीन मीठ ठेवा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा सतत कमी होत राहते. अजून 3 महत्त्वाचे वास्तू चुका. जर पैसे टिकत नसेल तर खालील 3 चुका टाळा. पहिली, तुटलेली वस्तू घरात ठेवू नका. तुटलेली आरसे, खराब घड्याळ, तुटलेली भांडे हे सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. दुसरं, मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. जर दरवाजाजवळ कचरा किंवा चप्पल अस्तव्यस्त असतील तर लक्ष्मी नाराज होते. तिसरं, देवघर स्वच्छ ठेवा. देवघरात धूळ, तुटलेली मूर्ती किंवा जुने फोटो ठेवू नका. छोटा पण शक्तिशाली उपाय. प्रत्येक शुक्रवारी एक छोटा उपाय करा. घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि कुंकू लावा. हा उपाय केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. मित्रांनो, पैसा टिकण्यासाठी मेहनत जितकी महत्त्वाची आहे तितकंच घरातील वास्तुसंतुलन महत्त्वाचं असतं. आज आपण पाहिलं घरात पैसा टिकण्यासाठी मिठाचा सोपा वास्तू उपाय. जर हा उपाय तुम्ही श्रद्धेने केला तर हळूहळू घरातील वातावरण बदलू लागेल, आर्थिक परिस्थिती सुधारणा दिसू लागेल. जर तुम्हाला असेच वास्तुशास्त्र आणि भाग्य बदलणारे उपाय जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की, कारण इथे आपण रोज वास्तू, राशी आणि जीवन बदलणारी माहिती शेअर करतो. धन्यवाद.